नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर इथे मला वाटाण्याची आमटी बनवायची होती आणि मार्केटमध्ये सध्या कोथिंबीर सहज झाली आहे म्हणून मी एक पेंडी उचलून आणली होती। तर इथे ना हिरव्या मिरचीची मला आमटी बनवायची होती म्हणून हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे तव्यामध्ये छान परतून घेतले। थोडीशी कोथिंबीर आणि मीठ टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक अशी पेस्ट बनवून घेतली आणि इकडे लगेच वाटाणे तव्यामध्ये छान मी परतून घेतले होते, कारण याची मला पेस्ट बनवायची होती। मिक्सरच्या भांड्यामध्ये यालाही बारीक करून वाटून घेतले। तर कढईमध्ये इकडे मी 2 चमचे तेल आणि थोडीशी जिरे टाकले आणि जे आपण पेस्ट वाटलं होतं हिरव्या मिरच्याचं ते टाकून छान परतून घेतले। थोडीशी हळद टाकली त्याच्यामध्ये आणि नंतर वाटाण्याचं पेस्ट टाकून छान प्रकारे आमटी बनवून घेतली। तर सिंपलच अशी आमटी बनवली होती। नंतर चपात्या राहिल्या होत्या, चपात्या वगैरे बनवून घेतली। तर इकडे गॅलरीमध्ये थोडंसं ऊन आलं होतं म्हणून ज्वारी उन्हाला वाळू घातली होती। चाळून वगैरे मला ठेवायची होती, कारण गावाकडून आणल्यापासून तसेच पोत्यामध्ये राहिली होती म्हणून त्याला छान प्रकारे असं चाळून वगैरे पोत्यामध्ये भरून ठेवली। तर आरुष झोपला होता, नंतर आरुष उठल्यानंतर त्याला जेवू घातले, नंतर मीही जेवण केले। तर असा होता माझा आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।